आर्ट सोसायटीच्या निमित्तानं आता नाना पाटेकर माझ्यासोबत आहे. नाना, वर्तमानपत्रात आपण कायम बघतोय आता जवानांवर जे हल्ले होत आहेत आणि त्यानंतर आपण त्याकडे लक्ष देत नाही, पण एकीकडे डॉक्टर झाकीर नाईक सारखा एक माणूस आहे जो दहशतवाद्यांना खतपाणी घालतोय. मला असं वाटतं की ज्यावेळी ह्या गोष्टी घडत असतात त्याच वेळी तुम्ही त्यांना पायबंद घालू शकता का? मग ते कोणीही असू दे, तर नुसता नाईकपुरतं ते मर्यादित नाही आहे, ते प्रत्येक म्हणजे ह्याच्यातले असतील, जाती धर्मातले असतील, त्या प्रत्येकानं तुम्ही त्या वेळच्या वेळी पण ही सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी करायला हवं. आपण काय करणार? तुम्ही कोण काय बोलतोय हे तुम्हाला दिसत नाही आहे का? कोणीही म्हणजे मी त्याच्यासाठी तुम्ही कुठला धर्म असा धरू नका. कोणीही जो बोलत असेल, जो चिथावत असेल, तर तसं त्यांच्यावर तुम्ही पायबंद घालायला पाहिजे. एरवी आम्ही गुण्यागोविंदानं राहतोच आहोत ना. एखादं कोणतरी काहीतरी बोलतं आणि मग त्याच्यानंतर त्याचा असा आगडोंब होत असेल तर मग ते चुकीचं आहे. नक्कीच नाना. आणि आणखी एक प्रश्न म्हणजे जसं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही दुष्काळग्रस्तांची मदत केली, एकूणच एक वेगळं तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं, पण अशा प्रकारे सध्या अनेक समस्या आहेत. भाज्यांचे दर वाढत आहेत किंवा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे आपल्याला कळत नाही. तर या सगळ्या गोष्टी आहे का? भाज्यांचे दर सोडून दे, पण खड्डे आणि रस्ते नाही मी म्हणणार, पण त्यांना विचारा ना. प्रश्न विचारत नाही आपण, त्यामुळे त्यांचं काही चूक आहे असं मी म्हणण्यापेक्षा आपण बोलत नाही हे आपली चूक आहे. त्यामुळे तुम्ही तिथे आता उद्या एखादी मी म्हातारा आहे, माझा मुलगा चाललेला आहे, त्याला अपघात झाला आणि तो गेला, कोण जबाबदार? कॉर्पोरेशनवर मी जर का खटला भरला, त्याचा हे होईपर्यंत किती वर्ष लागतील? आमचे न्यायमूर्ती देतील माझ्या बाजूनं, तोपर्यंत मी गेलेला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की हे तुम्ही जोपर्यंत त्यांना भीती नाही वाटत तुमची, मग ते कॉर्पोरेशनमधले असतील किंवा राज्यकर्ते असतील, तुमचा वचक असायलाच पाहिजे. तुमचा वचक नसेल तर परदेशी कसं नाही गं होत असं? आपल्याचकडे का होतं? साधा मी आता म्हटल्याप्रमाणे उद्या अपघात झाला, माझं तंगडं तुटलं, माझ्या घरचा कमावता माणूस घरी बसला, माझं किती नुकसान झालं. असे किती मंडळी मरत असतील. कॉर्पोरेशन त्याला जबाबदार नाही आहे का? काय दिलं तुम्ही त्यांना? त्यांच्या कुटुंब उघड्यावर पडली की नाही? का तर तुम्ही पैसे खात राहिलात आणि ते असे अतिशय दुय्यम दर्जाची कामं करत राहिला. असं कसं झाले? मी नुसत्या खड्ड्याच्या बाबतीत आता काय आणि कोण, मग हे असं कसं त्याच्यावर बोलायला लागलो तर मी कुठेतरी मला जे करायचं त्याच्यातून. खड्ड्याच्या बाबतीत तू बोलला, मी आता बोललोच की मला जे काय म्हणायचं हे माझं मत झालं. उद्या मी तोच अगदी जसाच रावायचा प्रश्न म्हटलं तर मी तेवढंच धरलं तर मग त्याचं मी सगळंच काढेन, मग त्याचा अभ्यास करून. पण असं आपण का नाही करत? साधा मी आता म्हटल्याप्रमाणे उद्या अपघात झाला, माझं तंगडं तुटलं, माझ्या घरचा कमावता माणूस घरी बसला, माझं किती नुकसान झालं. असे किती मंडळी मरत असतील. कॉर्पोरेशन त्याला जबाबदार नाही आहे का? काय दिलं तुम्ही त्यांना? त्यांच्या कुटुंब उघड्यावर पडली की नाही? का तर तुम्ही पैसे खात राहिलात आणि ते असे अतिशय दुय्यम दर्जाची कामं करत राहिले. असं कसं झालंय? चला नाना, एक जाता जाता एक प्रश्न, तो म्हणजे अनेकांना खरं तर त्याची उत्सुकता आहे की नाना नाटकात पुन्हा आम्हाला दिसणार का? नाटकात अगं आता गंमत अशी आहे की पूर्वी नाटक करताना फार गंमत, सगळेजण अतिशय समर्पण असल्यासारखं करायचं. आता काय होतं, माध्यमं खूप झाली, त्यामुळे कोणाला काहीतरी काम मिळालं तर एखादा माणूस पटकन सोडून जातो आणि सोडून गेल्यानंतर पुन्हा त्याची रिप्लेसमेंट केल्यानंतर पहिली भट्टी असते तशी जमत नाही. त्यामुळे मला ते नाटक करताना असं कायम भीती वाटते. त्यामुळे असं करावं की आता आम्ही बरं का रामदास 25 प्रयोग आपण नटसम्राटचे करावेत का, आणि कुठल्या तरी एक ऑर्गनायझेशनसाठी किंवा ह्या कारणासाठी. म्हणजे एका प्रयोगातून गेला बाजार एक कोटी रुपये जमा होतील की 25 कोटी रुपये जमा झाले, 25 कोटीचा काहीतरी एक चांगल्या काहीतरी कामासाठी विनियोग करता येईल. तर तसं काहीतरी करावं असं वाटलं तर. पण नटसम्राट हे नाटक स्टेजवर करणं आणि सिनेमा करणं ह्याचा जमीन आसमानाचा फरक आहे. स्टेजवर करणं म्हणजे तुम्हाला ते असं पिळून घेतं, ते तुम्हाला ते आठवतं. आमच्या ज्या ज्या मंडळींनी नटसम्राट केलं त्यांना हृदयाचा रोग जडला. म्हणजे डॉक्टरांना दत्ता भट्ट गेले, त्याच्यानंतर यशवंत सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोलटकर, सगळीच म्हणजे राजा गोसावी. पण ते इतकं सोपं नाही आहे गं. आपल्याला इथे आपण एक म्हणतो की वा वा,
काय छान. आत्ता मग अशी पोर्ट्रेट करत असताना त्यानं कामतनी ते किती सोपं आहे ते दाखवलं, पण त्याच्या मागची त्याची साधना केवढी आहे. त्यामुळे त्यांनी घेते आहे मग काय असं असं केलं की होतं आहे की, तसं नाही होत. तुम्ही हातात खडू घ्या मग लक्षात येईल. तर त्यामुळे ज्यावेळी सुनील गावस्कर खेळायला लागलं की वाटायचं क्रिकेट किती सोपं आहे. ते सोपं वाटणं याच्यासाठी त्याने आयुष्याची 25 वर्ष दिलेली आहे, ती सतत दिलेली आहे. आणि त्यामुळे ते तुमचा व्यासंग तो फार महत्त्वाचा आहे. इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे नाटक करायचं म्हटल्यानंतर मला खरंच असं कोणतरी एक टीम असेल की चला नाटक करायचं झालं तर आता आपण पुढचे 6 महिने किंवा वर्ष आपण दुसरं काही नाही करायचं आणि नुसतं हे नाटक करायचं, असं करणारी मग टीम मिळाली तर मला नाटक करायला आवडेल. पण जास्त करून सिनेमा काय होतं, सिनेमा एक तर पोचतो एका वेळी जास्त लोकांपर्यंत आणि पैसे खूप मिळतात आणि ते पैसे हवे असतात. नाहीतर पुरुषसारखं नाटक मी 16 वर्ष करत बसलो, त्याच मी वेळेमध्ये मी अजून 4 नाटकं केली असती. मी 2-3 वर्षाने किंवा 4 वर्षानं ते सोडून दिलं असतं, पण मी त्या पैशात अडकलो. मग मला पहिल्यांदा सुरुवातीला फक्त 200 रुपये मिळायचे, पण ज्यावेळी नाटक बंद केलं त्यावेळी मी नाही सांगणार किती मिळायचे. हा गमतीचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही एका आपल्या व्यवसायाकडे किंवा आपल्या छंदाकडे तुम्ही धंदा म्हणून पाहताय का, की तुम्हाला त्यावेळेचा त्यातला आनंदही महत्त्वाचा. म्हणजे मला निश्चित खात्री आहे की वासुदेव करत असताना त्याला आनंद मिळत होता ते पोर्ट्रेट करत असताना, आणि त्याचा आनंद तो मिळवत असताना आम्हालाही बघायला आनंद मिळत होता. त्यामुळे तो द्विगुणित होतो. पण ते एक जॉब म्हणून त्यांनी केलं असतं तर हे काय जे उतरवलं आहे त्याच्यावर आलं नसतं. तो एक आज गंमत होती काहीतरी, त्याची छान मजा, काही त्याला एक फेस्टिव्ह काहीतरी असं स्वरूप होतं आणि तो छानपैकी असा सण झाला. म्हणजे माझ्यासाठी फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे आज. म्हणजे मी तुला खरं सांगतो, माझं पहिल्यांदा कोणीतरी पोर्ट्रेट केलेलं आहे बरं. नाना, की हल्ली कलाकार जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त होतात किंवा बोलत असतात तेव्हा त्यांनाही खूप सेन्सिटिव्ह होऊन बोलावं लागतं का ते बिनधास्त बोलू शकत नाही का? कारण सलमान खाननं मागे जी कमेंट केली त्याच्यावरून खूप मोठं जे आहे वाद. मी बघ, मी कधीही कोणाची बाजू घेत नाही आणि कोणालाही मी याचं कोणाचं हे करणार नाही, भलामण नाही करणार. काय होतं, मी दमलो रे, अगदी असा इतका दमलो आणि मला असं वाटतं की अगदी असा आता पडतो की काय, मरतो की काय, असं बोलत असताना कदाचित त्या ह्याच्या पोटी तो काहीतरी बोलून गेला असेल कदाचित, मला माहिती नाही. म्हणजे मी काही त्याचं खरंच भलामण करत नाही आहे. किंवा एक दिवस अजित बोलून गेला होता काहीतरी विचित्र, पवार, पण त्याचं नंतर खूप हे झालं. तर मला असं वाटतं की त्यानं सुद्धा आपलंच बोलून टाकावं की नाही मी अनवधानानं बोलून गेलो. आणि असं काही नाही. मला असं वाटतं की तुम्हाला क्लॅरिटी असल्यानंतर ते शब्द वावगे शब्द येत नाहीत तुमच्या तोंडात. तुम्हाला फार विचार करून ज्यावेळी शब्द शोधावे लागतात आणि बोलावं लागतं त्यावेळी तर लक्षात येतं की इथे तुम्हाला कुठेतरी क्लॅरिटी नाही आहे. विचार करून निश्चितच बोलावं, पण विचार करत असताना तुम्ही ते सहज बोलत असताना ते ओघवतच पाहिजे. मला आता माझ्या ह्या ऑडियन्सला जे ऐकतायत त्यांना मी आता म्हणजे 66 वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा त्यांना इम्प्रेस मला करावं लागत असेल तर मला वाईट वाटेल, कारण मला माहिती आहे ते प्रेम करतात. मी जे बोलतोय ते त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय. त्यामुळे पण काय आहे की असं नाही करावं, कंटाळा आणि वेळ जातो त्यात खूप. आमच्या वेळी त्यावेळी 2 ग्रुप होते, वेस्टर्न ग्रुप आणि एक आमचा गावठी ग्रुप. वेस्टर्न ग्रुपमध्ये अतिशय फाडफाड इंग्लिश बोलणारी मंडळी जी होती तर वेस्टर्न ग्रुप, आणि सँडविच वगैरे खाणारे, आम्ही वडा खाणारे. कॉफी प्यायची म्हटल्यानंतर त्याचं बजेटिंग करावं लागायचं. 15-20 दिवस महिन्याभराने आपण कॉफी प्यायची, त्याच्यासाठी पैसे जमा करावे लागायचे. आज किती सगळं सोपं झालेलं आहे, पण कदाचित त्या दिवसांनी जे शिकवलं ते कुठल्याच शाळेमध्ये शिकता येणार नाही. त्यामुळे मला त्या दिवसात खरंच बरं वाटतं, ते मला ते दिवस मिळाले आणि हे असे मित्र म्हणजे शत्रूंची गरजच नाही. आयुष्यभर आम्ही तृप्त होतो. आम्ही टेबल टेनिस खेळत असताना सुद्धा म्हणजे सगळे गेल्यानंतर आम्ही टेबल टेनिस खेळत असताना एक केकची
भेट लागायची, मी आणि गिरीश आगरकर हा. आणि मग तो केक जिंकल्यानंतर तो एकच केक पुन्हा तिघांनी वाटून खायचा. फक्त जिंकल्याचा आनंद एकाचा असायचा. आमचा गिरीश गेला आणि आमचा साळवीही गेला, पण नरेश आणि आम्ही हे सबमिशन असायचं, फायनल असायचं, त्यावेळी सगळेजण माझ्या तिथे एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये आम्ही बसायचो काम करत माटोळ्याला. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला कुठली माणसं मिळतात, तुम्ही अडकता तिथे. त्यावेळी काही व्यसन केली नाही अशातला भाग नाही, व्यसने सुद्धा केली त्यावेळी. सिगरेट प्यालो प्यालो कधी भारतरत्न नाही दिलं. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे, त्याच्याबद्दल खूप गदारोळ होईल, पण माझं असं मत आहे, भारतरत्न कोण? बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न, धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न, ज्यांनी आयुष्य दिली, बदल्यात काही घेतलं नाही. कलावंत म्हणून मी प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतले, खेळाडू म्हणून तू प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतलेले आहेत, प्रत्येक गोष्ट इनकॅश केलेली आहे. आम्हाला, मी खेळाडू म्हणून खेलरत्न द्या, कलावंताला आम्हाला आहे फाळके अवॉर्ड आहे, आम्हाला भारतरत्न तुम्ही का देता? मला असं वाटतं. बाकीचं बरोबर आहे, चूक आहे, तुम्ही ठरवा. मला आणि भारतरत्न या पदाला मी कधीच पोहोचणार नाही, तो भाग वेगळा. मला सगळ्यात एक गमतीचा भाग म्हणजे आमचा तो वसंता आणि रमेश हे दोन कॅन्टीनचे मालक, आणि ते इतकं कळकट बनियन तो कधी नाही. तो मला असं वाटतं आणला एकदा घातला की तो फाटला की फेकण्यासाठी काढत असावा, इतकं कळकट असायचं. म्हणजे त्याचा वास पहिल्यांदा यायचा, वड्याचा नंतर. एकदा आमचा, मी 25 वर्षांनी कुठेतरी कॉलेजमध्ये आमचं फंक्शन असताना मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो, आणि सगळेच अतिशय सोफिस्टिकेटेड छान असं बसून असं वाटलं, आणि त्याला कुठेतरी कळलं, तो रमेश तो आला, आणि तो असा, तशी ती बनियन तशीच कळकट, तो असा वर आला, आणि वर आला सगळे अगदी असे ते छान अगदी सूट वगैरे घातलेले, आणि आला, मला मीटिंग आहे यायला, असं गाल बिल ओढलं, काय दिसत मग येऊ जाता ना. मी खरं सांगतो, असे सत्कार नाही आपल्या नशिबी कोणाचे. त्याच्यासारखे प्रयोग असतात, त्याच्यामध्ये मग सगळेच फुकट आलेले असतात, आणि त्या प्रयोगामध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नसतो, काहीतरी खात बसलेले असतात, मुलं असतात, आणि मग असं वाटतं की प्रयोग आटपावा, जाऊ दे, संपूया. त्यावेळी बाईंनी एक फार छान सांगितलं की ते नाण्यात त्या सगळ्या लोकांमध्ये निदान 2 लोक असतील की जी मनापासून पाहायला आलेली असतील, त्या 2 लोकांसाठी प्रयोग कर, तू उरकू नकोस, कारण ती 2 लोक पुन्हा तिसऱ्या ठिकाणी जाऊन सांगणार आहे. त्यावेळी तुझी इंटेन्सिटी वाढव, ते बाकीचे बसले त्यांना तू कंपेल कर बघायला, जबरदस्ती कर, इतकी तुझी इंटेन्सिटी वाढली पाहिजे. आणि खरंच हे नशीब आहे की सुरुवातीला सुलभाताई, अरविंद देशपांडे, विजया मेहता आणि रमाकांत देशपांडे अशी मंडळी भेटली, नाहीतर आम्ही कुठे गेलो असतो. मुळात मी अतिशय एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे. माझ्या आईच्या बाजूने सगळीच मंडळी जी आहेत ती माझी आई सुरू आहे, पुढचं मी सांगत नाही. तर ती माझी भावंड आहे इकडची, आणि ते तसं असल्यामुळे मग गोंधळ झाला असता. मी अजूनही कधी कधी ते मला असं येतं, पण ते पुन्हा सप्रेस करायचं असतं. तुम्ही टीव्हीवर एक दिवस काहीतरी पाहत असताना नाम फाउंडेशनची जी सुरुवात झाली ती कुठेतरी तिथे झालेली आहे. आत्महत्या केलेल्या एका कुटुंबाचा कुठेतरी इंटरव्ह्यू चाललेला आहे, आणि ते इंटरव्ह्यू देणारी त्याची मुलं, त्याची बायको, त्याचे आई वडील, ज्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे पूर्णपणे शून्य काय असतं, त्या शून्याची व्याख्या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती त्या दिवशी. आणि ते पाहत असताना कुठेतरी असं वाटलं की नाही, आपण हे करायला पाहिजे काहीतरी. आणि ते सुद्धा मी मकरंदला म्हटलं की मकरंद हे पैसे घे आणि तू तिथे दे. मकरंद म्हणाला, नाही नाना, तू एक काम कर की तुम्ही सर इथे चला, नुसता बीडीचा एका त्या कार्यक्रम म्हणता येणार नाही त्याला, तुम्ही तिथे ते चेक्स द्या, आणि त्याच्यानंतर मग पाहिजे तर तुम्ही येऊ नका.
आणि पहिल्या दिवशी ज्यावेळी बीडला गेल्यावेळी 200-250 ज्या मुली होत्या त्या विधवा होत्या, कोणी 17 वर्षाची, कोणी 18, 30च्या आतल्या सगळ्या. एका वेळी तुम्ही 200-250 अशी पांढरी फटक कपाळा ज्यावेळी बघता आणि आपल्याला वाटतं की नाही, माझी मुलगी एखादी अशी असते तर काय झालं असतं. आणि तिथून नाम फाउंडेशन हे सुरू झाले. मी तुम्हाला आता हे, मी कुठल्याही पक्षाचा नाही हे आधी नमूद करतो, पण ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना राबवता येत आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल समाधान आहे. नाही कळलं की आपण त्यांच्या विरोधी बोलू की, पण जोपर्यंत करतायत त्यावेळी तेही नमूद करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी बीजेपीचं असं समजू नका, काँग्रेसमध्ये ही सगळे मित्र आहेत माझे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.